नमस्कार मैत्रिणींनो, विधवा महिलांसाठी एकल महिला धोरण समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे. आता या जी आरविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर अशा प्रकारचे धोरण राबवणारे देशातले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. या संदर्भात अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उन्नतीसाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे धोरण राबवण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये 3 नोव्हेंबर 2025 रोजी बैठक संपन्न झाली, ती सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी. या प्रकारचे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरणार आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी सर्वसमावेशक प्रकारचं असे हे धोरण आहे. आणि हे धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी एक एकल महिला मसुदा समिती इथे स्थापित करण्यात येणार आहे. एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यव्यापी अशा प्रकारचे हे धोरण ठरणार आहे. तर या संदर्भातला जी आर प्रसिद्ध झालेला आहे. तर काय आहे तो जी आर आणि त्या जी आरमध्ये काय माहिती आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर एकल महिला धोरणांचा मसुदा समिती गठीत करण्याबाबतचा जी आर आज आलेला आहे 22 मे 2026 रोजी. एकल महिलांसाठी सर्वकष धोरणांचा मसुदा तयार करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी, एकल महिलांच्या बाबतीत कार्यरत राज्यातले स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व आयुक्त, महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जी आरमध्ये दाखवल्याप्रमाणे मसुदा समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय पुणे, त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे प्रतिनिधी, त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त, समाज कल्याण विभागाचे आयुक्त, कामगार विभागाचे आयुक्त, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, संवर्धन विभागाचे आयुक्त, संचालक उच्च तंत्रशिक्षण विभाग मुंबई व पुणे याप्रमाणे साधारणतः 23 सदस्यांची नियुक्ती या समितीमध्ये करण्यात आलेली आहे. उपरोक्त मसुदा समितीने एकल महिलांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वकष धोरण ठरवताना खालीलप्रमाणे महत्त्वाच्या बाबी विचारात घेण्यात यावा असा याच्यात उल्लेख आहे. त्या कोणत्या? तर एकल महिलांबाबत विविध विभागांच्या विद्यमान योजना व कार्यक्रमाचा सविस्तर लाभ देण्याच्या अनुषंगाने सर्वकष एकल महिला धोरणांचा मसुदा येथे तयार करण्यात येणार आहे. सदर धोरणात्मक एकल महिलांना विविध योजनांच्या अंमलबजावणीतील व लाभ घेण्यात येणाऱ्या अडचणी व त्रुटींवर उपाययोजना सुद्धा याच्यात सुचवण्यात येणार आहे. समिती आपला अंतिम मसुदा व शिफारशी शासनास सादर करणार आहेत. सदर समितीच्या कामकाजात सर्वकषता येण्यासाठी अध्यक्षांनी आवश्यकता असल्यास अन्य शासकीय सदस्यांना तसेच राज्यात एकल महिलांच्या संदर्भात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करावे असा सुद्धा यामध्ये उल्लेख आहे. अध्यक्षांना आवश्यकता असल्यास उपसमिती गठीत करावी असे सुद्धा याच्यात नमूद करण्यात आलेले आहे. तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून अशा प्रकारे एकल महिला धोरणांसाठी हा मसुदा समिती गठीत करण्याबाबतचा जी आर इथे देण्यात आलेला आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती बघितलेलीच आहे आणि या संदर्भात येणारी पुढील माहिती सुद्धा आपण सविस्तरपणे बघूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.